दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रंथोत्सव कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। 2 दिवसाचं या कार्यक्रमाचं आयोजन असणार आहे, पण याची सुरुवात आपण बघतो ग्रंथ दिंडीद्वारे याची सुरुवात करण्यात आलेली आहे। अशोक नायगावकर आणि भाजप नेते पराग आळवणी यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। आणि आपण बघतो या ग्रंथोत्सवामध्ये 16 असे विविध प्रकाशन म्हणजे स्टॉल लावण्यात आलेले आहेत। त्यामध्ये विविध प्रकारचे पुस्तकं, जे लोककलेचे ग्रंथ असतील, लहान मुलांचे पुस्तकं असतील, वेगवेगळे कविता असतील, लेखन असेल, वेगवेगळे अशी पुस्तकं या ठिकाणी ठेवण्यात आले। असे 16 स्टॉल या ठिकाणी हे लावण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत आपण बघू शकता या ठिकाणी लहान मुलांची पुस्तकं असतील, संपूर्ण असे पुस्तकं, आणि त्यासाठी आपल्या या ठिकाणी जे स्टॉल लावलेले जे नागरिक आहेत ते आपल्यासोबत आहेत। मॅडम, काय सांगाल, आपण या ठिकाणी स्टॉल लावलेला ग्रंथोत्सव कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे, काय सांगाल? ग्रंथोत्सव हा नेहमीच होतो, पण यावेळेस मुंबई विलेपार्ले येथे आहे। तर इथे तुम्हाला लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंतचे पुस्तकं आहे, कोडी आहेत, कथा आहे, कविता आहे, चारोळ्या आहे, सगळं मिळेल। शनिवार रविवार हा एक्झिबिशन इथे आहे। सगळ्यांनी आम्ही इथे स्टॉल लावले आहे। तुम्ही या आणि सगळे येऊन पुस्तकं बघा, तुम्हाला जसं आवडेल नक्कीच आवडेल। येऊन भरपूर पुस्तकं वाचा आणि घेऊन जा। आपण बघू शकता या ठिकाणी चारोळ्या असतील, कविता असतील, वेगवेगळे ग्रंथ असतील, संपूर्ण पुस्तक या ठिकाणी चे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत अजून एक स्टॉल विक्रेते आहेत, आपण त्यांच्याशी सर, दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रंथोत्सवाचा कार्यक्रम आहे, पण यंदा मुंबईमध्ये होते आणि आपण या ठिकाणी स्टॉल लावलात, काय आपल्याकडे विविध विषयांवरची मिक्स पुस्तकं आहेत, सगळं मोटिवेशनल असतील, पुन्हा कथा, कादंबऱ्या, कविता संग्रह, लहान मुलांची पुस्तकं आहेत, असं वेगळ्या प्रकारचे पण पुस्तकं ठेवलेली असतील। लोकांचं असं असेल त्यांना जी पुस्तकं पाहिजे असतील ते आपण ती घेऊ शकता असेल। आपण बघू शकता ग्रंथोत्सव कार्यक्रमाला सुरुवात झाली। ग्रंथ दिंडीद्वारे या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात झाली असून या ठिकाणी 16 स्टॉल, ज्यामध्ये कादंबरी असतील, कविता असतील, लहान मुलांची पुस्तकं असतील, चारोळे असतील, वेगवेगळे ग्रंथ असतील, त्या संपूर्ण पुस्तकं या ठिकाणी हे आपल्याला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र, मुंबई।